मजेत, ऑब्विसली मजेत असणार, कारण की मी पण मजेत, तुम्ही मजेत राहा. हर हर महादेव, राधे राधे. तर गाईस, आज मी आता ट्युशन आलेली आहे, तर आता घरात झालेला आहे पसारा, तो आता मी आवरणार आहे. कारण की पसारा इतकं झालं आहे, मला आवरायला पण जीवावर येतोय. तर काय नाही, आणि आजचं पाणी पण नाही आलेलं आहे. माहीत नाही आज पाणी का नाही आलं आहे. टाईम तर निघून गेला, 9 वाजताच पाणी येतं रोज, पण आज पाणीच का नाही आलं काय माहीत. काय नाही आता. तर आता मी काय नाही, आता घर आवरते जरा, पुढं तसंच तू खराब पडेल, आणि मग मी जाते आंघोळला. आंघोळ जाऊ आल्यावर मी व्हिडिओ बनवेन, ठीक आहे. पण पहिला मी घर आवरून भेटते तुम्हाला, ठीक आहे. पहिला घर आवरते, मग मी तुमच्याशी भेटते. तर गाईज, मी सगळं घर आवरलेलं आहे. तर घर आता मी लागलं, सॉरी काही. अरे यार, उशी पण घेता येते गाईज. एक सेकंड, मला उशी जरा पाठीत टाकू द्या. हे उशा लागत का नाही काय माहीत. तर काय नाही, तर आता म्हणजे मी सगळं घर आवरलेलं आहे. आवरून झाले, पुरं बेड मी आवरलेलं आहे आज म्हणजे रोजच आवरती, पण काय नाही. आणि पाणी पण आलेलं आहे. आता पाणीचा तो मला आवाज येईल थोडा थोडा, तर सॉरी. पण पाणी पण आता झालेलं आहे, तर मला टेबल आवरायचं आहे बस. इतकं. तर अजून काय नाही, आता खरं आली झोप, कारण की सकाळी ट्युशन बसून गेली मी. 5-15 मिनिटं झाले मला येऊन. मला इतकी झोप आली आहे यार, म्हणजे झोप पण पूर्ण झाल्या माहिती का. असं वाटतं झोपून घेऊन. तर काय यार, प्लीज कमेंट करा, प्लीज कमेंट करा. आळस येते मला बार असं वाटतं झोपूनच जावं मी. तर काय नाही, पण काम तर करायचंच आहे. किती आवाज येतो बाई घरात, खूप जास्त काम करायचं मला. तर मी पहिला पाणी भरते, मग मी भेटते, ठीक आहे. पहिले मी पाणी भरते, ठीक आहे. काहीच माझं सगळं काम झालेलं आहे. तर आता मी चालली आंघोळला, आंघोळून येते आणि मग मी तुम्हाला भेटते, ठीक आहे. ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ठीक आहे. तर काय सगळी आंघोळ झालेली आहे बघा, मी रेडी केलेले आहे, आणि मी मस्त मस्त उन्हात बसलेली आहे. तर गाईज, माझी आंघोळ झालेली आहे, ठीक आहे. माझी आंघोळ झाली आहे आणि मी रेडी पण झालेली आहे. तर आता मला जायचं शाळेला, ठीक आहे. तुम्ही चालले शाळेला, तर ठीक आहे. आता मी शाळेला जाते, शाळेहून आल्यावर मी तुम्हाला भेटते, ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, ठीक आहे. आणि मी झाली शाळेला, ठीक आहे. काय मी आलेली स्कूलून घरी. तर मी स्कूलून घरी आल्यावर कपडे चेंज केल्यानंतर डायरेक्टली मी चाय बनवायला टाकून दिलेली आहे, कारण की मला इतकी लागलेली भूक, आणि माझ्याकडे नुसतं खारीकच आहे ते मग खायला, आणि माझ्याकडं घरात अजून काहीच नाही आहे. जेवण पण बिलकुल नाही पडले, सगळं काय खाली आहे. म्हणजे जेवण तर टिफिन तर घेऊन गेली मी रिसेसमध्ये, घेतलं आणि ते खाल्लं सुद्धा. पण आता घरी आल्यावर ऑफिसली भूक लागते. किती तास झाले, किती घंटे झाले असे बसून तिकडंच, म्हणजे आता खूप खूप भूक लागली मला. म्हणून मी आल्याला बरोबर चहा बनवायला टाकली. मग मी रेडी होऊन घेतलं. रेडी झाल्यानंतर आता मी पिणार चहा खारी खाऊन घेणार, आणि मला खूप जास्त भूक लागली. भूक मला कधीच सहन नाही होणार आहे, आता तर बिलकुलच नाही. आज म्हणजे कधी कधी मला भूक बिलकुल सहन नाही, जे आज पण तसंच आहे बाई, सहन बिलकुल नाही. मी पहिला बघते माझ्या का आहे का नाही फ्रीजमध्ये, आय कॅन सी. काहीच नाही यार, काहीच नाही म्हणून मला अजून जास्त भूक लागते. काय करू, खायचं पण खायचं, काय खाऊ. पहिले चाय बनवून घेते, तर मला दूध टाकावं लागेल.
आणलेलं आहे मस्त दूध, टाकलेले दूध. काय आहे डोंट नो. केक आहे घरी बनवलेला, बरं बनलेलं यार. थोडं तरी छान आहे. जळालेलं आहे, जळालीमध्ये खराब दगड बनलेलं आहे, खायचंच मुश्किल आहे. काय करू काय माझी चाय बनलेली आहे. तर ठीक आहे, चाय बनलेली आहे. आता मी किती वाढायला कारण की काय जो माणसांना भूक लागली ना, लोकांची काय हालत होती हे यार. म्हणून याच्यासाठी बोलतात यार, कधी पण अन्न वेस्ट करावं नाही, कधी पण नाही. कारण की आपल्याला अन्न भेटतं, आपण सुखी आहे. पण ज्यांना अन्न नाही भेटत ते काय करत असणार भूक लागल्यावर. म्हणून नो वेस्ट फूड. ठीक आहे, फूड वेस्ट नाही करायचं कधी. ठीक आहे, चाय बनली. खारी कुठे ही आणली खारी, ते पण इतकुशीच खारी यार. कंटाळी तर राग येतो इतकं चिडचिड. म्हणजे जेवण खायच्या वेळेस सुटलं, कारण की जेव्हा खूप जास्त भूक लागली तेव्हा मला जे खायला भेटलं नाही तरी लय जास्त चिडचिड होती. तेव्हा ती गाठ फुलू शकते माझ्याकडून, मी याला कापलेलं आहे का, मग चिड येते. दोन तीनच आहे, काही मी पुराच दिला. नवीन मी चालणार आहे आता चाय. ठीक आहे, ना ठीक आहे गाईस. रेडी आहे गरम. चला आता मी खाते, मग मी तुमची स्वीट. कारण की मला खूप जास्त भूक लागली आहे. हे खारी बनवलेली आहे. ठीक आहे, पहिला मी खाते मग मी तुम्हाला भेटते. ठीक आहे काय, मी खाऊन घेतलेलं आहे. तर आता आम्ही चालली झोपायला. थोडं 5-10 मिनिटं झोपणार, मग मी डायरेक्टली अभ्यासाला सुटून आता. कारण की थोडा रेस्ट करणं पण जरुरी आहे. थोडा आता रेस्ट करते मी. तर झोपून घेईन, थोडं रेस्ट करीन आणि मग झोपून उठल्यावर मी डायरेक्ट अभ्यासाला बसून जाईन. ठीक आहे, मी पहिला झोपते आणि मग झोपून उठल्यावर मी तुम्हाला भेटते. ठीक आहे गाय, मी उठलेली आहे झोपून. तर आता मी डायरेक्ट बसते अभ्यासाला. झोपून पण उठलेली आहे, मला अजून झोपायला आहे. काय नाही, चालतं यार. तर आता मी करते अभ्यास. चला अभ्यास करूया. ठीक आहे, तर अभ्यासासाठी ह्यो टेबल माझाच अभ्यास तरी पण. ठीक आहे, चला आता बसूया आपण अभ्यासाला. ठीक आहे, चला अभ्यास स्टार्ट करूया. मला झोप आली आहे.
डोळ्यातून पाणी दिसतंय, पण मी पहिला फेसवॉश करून येते. ठीक आहे, चला पहिला स्किन केअर करूया आपण. आणि आज मी जरा पील ऑफ मार्क्स असं काहीतरी लावते, पिंपल उठतं म्हणजे चेहरा पिंपल 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 पिंपल्स येते. इथं पिंपल आहे, इथं पण पिंपल आहे. तर ह्या पिंपलला मी तुरंत गायब करणार. चला पिंपलला गायब करूया. एम रिव्हर्स गिअर रिव्हर्स गिअर लागलेलं आहे. एक सेकंड. ठीक आहे, रिव्हर्स गिअर्स. तर चला बनवूया स्किनसाठी काहीतरी. राईसच्या पाण्याने आपण आपलं फेस वॉश करूया बस, कारण की बाकीच आता काही करणार नाहीये. काय केलं, अभ्यासाला असं करायचं आहे. आणि आता बघा संपायला आले आहे पावडर पण. पावडर खाली झालेलं आहे, काहीच नाही, डब्बा असा दिसत. तर याला तर पहिला तर मी थोडं पाण्यात थोड्याला भिजवून ठेवूया, थोड्या पाण्यात 15 मिनिटं. ठीक आहे, 15 ते 20 मिनिटाला. एक सेकंड. हे मी बनवलेलं आहे. आता ह्याच्यात मी टाकणार थोडंसं दूध, कच्चं दूध. दूध टाकायचं आता. ही कोरियन रेमेडी आहे, तर ही तुम्ही लोक पण फॉलो करा. ठीक आहे, तर पहिल्याने मी याला मिक्स करायला लागते. ठीक आहे, मी करते मिक्स. तर गाईज, हे व्हिडिओ बनवायला माझ्याकडून काही चुकी होत असलं तर माफ करा, की आता मी नवीन आहे व्हिडिओमध्ये. तर आत्ताशी मला नीट आदत झाली नाही आहे. पुरी आदत तर नीट क्लिअर पैकी मी व्लॉग्स बनवायला लागेन. तर आता इतकं काय मला येत नाही, पण ट्राय करते यार. ते बोललं ट्राय बट डोंट क्राय, तसं माझं आहे. ठीक आहे, तर 15 ते 20 मिनिट असं ठेवू. याला कन्सिस्टन्सी तशी तर होतीच आय थिंक, करून घ्या. तर मी म्हणजे केस विचारते, थांबा मी केस विचारायला आणते. तर मला लावायचं पील ऑफ मार्क्स म्हणजे स्किनला. तर मी हेअरबँड पण आणलेलं आणि हे पण आणलेलं आहे. कमवा हेअरला नाही लावायचं, फेसला लावायचं. ठीक आहे, तुम्हाला गाईस कधी माझी हेअर केअर रेमेडी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला जरूर मी सांगणार. तर गाईस, कोणी खूप कमी जण माझे व्हिडिओ बघतात यार, बघा, सबस्क्राईब करा, लाईक सबस्क्राईब शेअर करा यार, प्लीज 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 रिक्वेस्ट. आणि त्यांना सांगा पुरा व्हिडिओ बघा सुद्धा. ठीक आहे, चॅलेंजेस व्हिडिओ पण येत राहील मध्ये मध्ये. आताच जरा टाइम मला चॅलेंजेस. जरा ढिल्लंच आवडतं मला, पण ढिल्लंच नाही असं होतं. काय असं कोणती वेणी घातलेली आहे मी. तर गाईज केस बांधताच नाही जमत यार. कधी कधी माहितीये का गाईस काय होतं, की मला ना केस बांधताच जमत नाही, असं लय वेळा होतं माझ्यासोबत.
मला वाटलं तुटलं पाहिजे पण क्लिप, कारण की असे 1000 क्लिप तुटलेले आहेत माझ्या. थांबे, पण इकडं उभी आहे, त्या साईडला पडलंय बघा काय या. थांबे उचलती. आता हे लावूया. ठीक आहे, थांबा 5 मिनिटं देते. तर मी जरा लाईट हे करायला गेली, डार्क करायची ते मला लाईट. ठीक आहे, मग कन्सिस्ट तशी झालेली आहे. तर मी आता माझ्या चाळणीत मी याला वॉश करून घेणार आहे. ऑब्विसली धुतलेली चाळणीला. याला चाळणीला जे होल आहेत कितके जास्त धुवायला लय जास्त मुश्किल पडती, पण काय नाही धुवावं तर लागणारच. तर याला आता मी पाणी काढून घेते याचं पहिला काय ना याचं पाणी मी त्यातलं पाणी काढून घेते चाळणीमध्ये. ते का मी काढलेलं आहे, खूप कमी पाणी निघलं यार. कन्सिस्टन्सी बघा. तर गाईस फोन माझ्या तुझ्याकडेच आहे. अरे हो ना, सॉरी. तर गाईस पाण्यात मी काढून घेते आणि जे पण कन्सिस्टन्सी हे झालेली आहे त्याला मी एका ह्याच्यात काढून घेते. ठीक आहे, तर त्याला मी वॉश करणार एका ह्याच्यात पाणी. ठीक आहे, तर पाणी जरा मी मिक्स केलं ना म्हणजे वापस त्याची कन्सिस्टन्सी तशीच होती. ठीक आहे, आता याला रिटर्न आपण पाणी काढूयाचं. ठीक आहे, म्हणजे असं 2 वेळाच करायचं आपल्याला, जास्त पण नाही वेळा करायचं आहे. म्हणजे ती जरी कन्सिस्टन्सी आहे ना ती थोडी बारीक होईल. ठीक आहे, आता ही मी कन्सिस्टन्सी काढलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आता हे जे पाणी मी हे केलेलं ते माझ्या स्किनला लावायला आता सुरू आहे. ठीक आहे, म्हणजे याने मी असं लावू पण शकते, रब पण करू शकते. मी आता थोडंसं बेसन टाकणार, एकदम थोडंसं. 1 सेकंड मी बेसन घेते. बेसन एकदम थोडीशी बेसन टाकणार मी त्याच्यात. बेसनासाठी चमचा 1 चम्मच बेसन. तर गाईस मी त्यात अर्धा चम्मच बेसन टाकलेलं आहे. तर मी त्यात गाईस अर्धा चम्मच बेसन टाकलेलं आहे. जी कन्सिस्टन्सी जरा दाट झालेली आहे. काय नाही चालतं थोडंसं. जस्ट लाईक अ मिक्स. ठीक आहे, त्याला मी अप्लाय करते आपल्या स्किनवर आणि असं रब करते थोडा वेळ. पानवण कन्सिस्टन्सी दिसते, पानवण कन्सिस्टन्सीची.
आणि तिथं प्लम्स बिलकुल पण असलं नाही पाहिजे, कारण प्लम्स नो. कधी असले ना तर चिमडून घ्या त्याला, म्हणजे तिथले प्लम्स आहे ना ते गायब होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे प्लम्स पण राहणार नाही काय नाही. ठीक आहे, तेव्हा मी कसं लावते ते सी करा तुम्ही. ठीक आहे, तेव्हा हे ज्यांना त्यांच्यासाठी की ज्यांना असे डार्क सर्कल्स होतात, खूप जास्त पिंपल्स होतात त्यांच्यासाठी. हातावून पडतंय ते. बहुत दिसते है. ठीक आहे, त्याला मी करणार वॉश. मी वॉश करते नंतर. पहिले मी वॉश करणार आता. ठीक आहे, 5 मिनिट थांबा, मी वॉश करून येते. गाईस, तोंड धुतलेलं आहे, एकदम मस्त मस्त पैकी वॉश केलेलं आहे माझं स्किन. तर हे बघा, तर हे बघा दिसतंय मध्ये व्हाईट व्हाईट. हे नोजचं आहे. फ्रेश फ्रेश वाटतंय मला. तर मी वापस केस विचारणार आहे, आणि केस विचारून झाल्यावर मी जाते आता अभ्यासाला. ठीक आहे, कारण की अभ्यासाचा टाइम झालेला आहे माझा. आता आपण चालूया अभ्यासाला. काय नाही गाईस, आपण हेअर्सला नीट पैकी आता बांधून घेऊया. तर गाईज माझी स्किन एकदम मस्त मस्त ग्लोई ग्लोई झालेली आहे. तर आता मी जाते अभ्यासाला. चला अभ्यासाला जाऊ. ठीक आहे, आता मी चालली अभ्यासाला. जाऊ कुठून भाई. अभ्यास झालेला आहे, तर मी तुम्हाला इतकं व्हिडिओमध्ये दाखवलं नाही की मी किती अभ्यास केला, कशाला शो ऑफ करायचं आहे रोगातच. तर अभ्यास झालेला आहे माझा. इथं अभ्यास ठेवलेला आहे मी, आणि अभ्यास झालेला आहे. तर आता मी चालली जेवण बनवायला. तर मी जेवण बनवणार आहे, म्हणजे रोज मम्मी बनवते, मग कधी कधी मीच बनवून घेते, त्यात काय नाही. तर आज मी बनवणार आहे बेसन चपाती. सिम्पलच असं काहीतरी खावं असं म्हणत आहे. तर साधा बेसन चपातीच बनवूया आज. पण पहिला जे आमचे किचन जो पसारा आहे तो आवरूया. ठीक आहे, आणि मी ह्या टॅवेलला मी कवाशी शोधते, आणि हो इथंच पडेल आहे भाई. काय नाही, उचलूया झाल्यानंतर. पण आता बेसनची रेसिपी तुम्हाला सांगते मी, की मी बेसन कसं बनवते ते. तुम्हाला माझी बेसनची रेसिपी बघावं लागणार. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगते. पहिला इकडली ना माती वगैरे सगळं साफ करते. ठीक आहे, थांबा 2 मिनिटं. पहिल्यांदा मी याला सोडते. ठीक आहे,
ठीक आहे. तर मला जे पुसायचं मी ते केलेलं आहे. तर आता मी पुढं करूया. तर आता गाईज चला बेसन स्टार्ट करूया. तर मला बेसनच पाहिजे. बेसन बनवायला पहिले तर बेसन बनवायला बेसनच लागतं. तर बेसन बनवूया. चला लेट्स स्टार्ट अ बेसन. तर बेसन मी याच्यात बनवणार आहे, म्हणजे त्याच्यात भिजवून ठेवणार आहे बेसन थोड्या वेळ. तर पहिले मी भाज्या घेऊन घेते, कारण की भाज्या मग काढायचं तकलीफ होती. पहिले मी भाज्या काढते. तर मी काढणार आहे आता मिरच्या. लसूण, मिरच्या, तेव्हा मिरच्या, खूप साऱ्या मिरच्या आणि मीठ. अजून काय लागतं गाईस कमेंटमध्ये सांगा मला. अजून काय लागतं अजून काहीच नाही लागत. ठीक आहे, आता करूया स्टार्ट करूया. तर मी कशात बनवणार आहे. तर पहिला मला हे बनवावं लागणार आहे की मी कशात बनवू. तर सकाळची काय भाजी पडेल माझ्याकडं, काय नाही चलता. तर गाईज ह्या व्हिडिओला प्लीज 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 लाईक करत जावा यार. पहिला वॉश करून घेते मी ते. तर गाईज मी वॉश करून घेतलेली आहे. याला पुसून घेते, कारण की मला याच्यात ऑइल टाकणार तर जरा हे होणार पाहिजे. ठीक आहे, तर गॅस ठेवून दिलेलं आहे. तर आता मी स्टार्ट करते. तुम्ही बघा आता मी कशी बनवते. ठीक आहे, चला बनवूया. लेट्स स्टार्ट. गाईज आता मी लसूण घेतलेलं आहे. पहिल्या लसूणला मी तोडला आणि तिकडे इकडे जाऊन पडलं बाई. काय नाही, जस्ट कप. इतकं काय टेन्शन नाही गाईस. आता बनवूया. चला पटकन बनवून घेऊया जेवण. कसं म्हणजे झोपायला पण लेट नको यार, कारण की कधी कधी काय होतं की मी झोपती लेट. ठीक आहे, म्हणजे जेवती पण लेट, झोपती पण लेट. तर ना मग त्याचाच टाईम होऊन जातो आणि मग सकाळी उठायला ट्युशनला खूप जास्त लेट होतो मला. आणि मग काय नाही, कसं पण लेट होतं, लेट जाते. काय नाही तरी पण चालतं, लेट जातं असं काय नाही चालतं पण लय जास्त लेट नाही बाई. इतकं पण नाही, तरी पण टायमातच जाते मी थोडं. कधी कधी जरा पटकनच उठून घेते ना, आंघोळ वगैरे करून मग डायरेक्ट रेडी होती डायरेक्ट ट्युशनला. तुम्हाला काय झालं डेली रुटीन पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये पटकन सांगा. ठीक आहे, तुम्हाला डेली रुटीन पाहिजे असणार तर कमेंटमध्ये सांगा. लसूणचा घाण वास येतो आहे, मला बिलकुल आवडत नसेल वास. खरं तर या लसूणला ठेसायचंच आहे, त्याच्यासाठी मला बारीक करावं लागतं. 4-5च लसूण पाहिजे मला, इतके पण नको काही. पण बघूया लसूण छोले लागतील. हा, 3 लसूण सोलले पहिलेच. माहिती याद होतं मला की मी सोलून ठेवले होते, मला कधीतरी काम येईल. अजून एक सोलूया, 2 सोलूया, 2, कारण की मग खूप जास्त होणार. तर गाईज टीव्हीचा आवाज येतो, सॉरी. पाठून टीव्हीचा आवाज येतोय, तर आय एम सॉरी. थोडंसं स्टिकी झालं, चिपचिप झालं तर काही नाही.
असून कुठे मी रोज जेवण बनवते, अभ्यासामध्येच बिझी असतो माणूस. ठीक आहे, आता मी याला ठेचते. कुठे गेलं ठेचायचं? मुसळी. आय हॅव मुसळी. मुसळीसाठी मुसळा. म्हणजे काय, मला एका साईडला ना भांडी पण घासावं लागतंय. मला जे भांड पाहिजे ना, मी त्याला घासतीये आणि मग मी घेतीये. कोणतं पण भांड घेतलं पाहिजे, घासते आणि मगच घेते. तर याला ठेचूया. आता या सोडून ठेचूया. बारीक करूया याला. झालेलं आहे बारीक. जे मी बारीक केलेलं आता याला ठेवते मी बाजूला. तर मला पाहिजे मुंगवळी, नाव नाही सॉरी, लाल मिरची पावडर, लई तिखट आहे भाई. एक चम्मच. आणि आहे बस इतकंच पाहिजे. ओके, खतम. तर पहिला मी मिरची वगैरे सगळं कापून घेते. म्हणजे कसं एका साईडला सगळं कापून झालं आणि मग डायरेक्ट लगेच टाकता येतं मला. तर मी 4 मिरच्या टाकणार आहे. 4 मिरच्या. इतकी चिटकूची मिरची आहे. तर पहिला मी याला ठेवते 1 मिनिट. पहिले मी वॉश करून घेते. तुम्ही जेवलास काय? कापला 1 मिरची. तिकडे नाकून पाणी वगैरे वास इतका तिखट वाटत खायला. किती तिखट असणार बाबा ही. गाईस, जेवण बनवणं बिलकुल सोपं नाही यार. तुम्ही असं मारते काय मी काही असं तरी केलं तर लगेच कापतं. मला असं अशी करायची जरूरत नाही. डायरेक्ट मी एक घेतलं, निशाणा ठेवला, मारला, खतम. मिरच्या खा. तर ठीक आहे, आता करूया. चला स्टार्ट. पहिल्यांदा मी जरा एका साईडला ठेवते कॅमेरा करून. जे पाहिजे एका साईडला करून घेते. आता सगळेच मी कॅमेरा एका साईडला करते. 1 सेकंड गाईस, कॅमेरा एका साईडला करते. आता सेटअप लागत नाही यार. तर सेटअप केलेला एका साईडला मी. मला एकाच साईडला सगळं काय करता जाईल त्यामुळं. तर चला आता मी स्टार्ट करते. पहिले तुम्ही पाणी घेणार आहे. पाणी
स्टार्ट करूया. तर गाईस आता मी कापते कांदा लागणार आहे याच्यासाठी. तर कापूया आता कांदा एकदम बारीक करूया, बारीक. ओके. कांद्याचा कटकट करूया आपण. चला तर कांद्याला पहिला कापून घेऊया. मिरच्या खाली गेलेल्या आहे, काय नाही. तर चला त्याला कट करूया. कट एकदम बारीक बारीक कट करायचं. त्यासाठी माझ्याकडे चॉपिंग हे त्याच्यात मी कट करणार आहे, कारण की माझ्याकडे ऑप्शन्स तर नाही आहे भाई. जितकं याच्याने जितकं बारीक होतं ना बाई गाईस, तर कधीच हाताने बिलकुल नाही होत इतकं बारीक. म्हणून तुम्ही हाताने पण करू शकता, असं काय नाही तुमच्या हिशोबानं. पण माझ्याकडं आहे तर मी करते. ठीक आहे. ठीक आहे. लय हलते. तर नीट बारीक करूया एकदम. हा पहिला मी ना याला बारीक करते. ठीक आहे. मला ना नीट चॉप करते. हे बघा चॉप केलेलं आहे मी. नुसतं 2, 3, 15 केलेलं असं समजा तुम्ही. तर लगेच झालेलं आहे. आता मी आता बनायला करते आता. तर मी अर्धा ग्लास एकच ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यात टाकणार मी बेसन. थोडंसं पाणी कमी करू याच्यात. टाकूया थोडंसं बेसन. तर गाईस मी आता काय केलेलं आहे, मी याच्यात बेसन घेतलेलं आहे. तर मी बेसन 5 चम्मच घेतलेले आहे बेसनाचे. आणि त्याला पाणीमध्ये मस्त एकदम असं, मला पातळ हे पाहिजे, बेसन पाहिजे खायचं. तर मी बेसनाला एकदम पातळ केलेलं आहे. प्लम्स तर बिलकुलच नाही असायला पाहिजे, कारण की प्लम्स असले तर पुरं हे होऊन जाईल. तर बिलकुल प्लम्स नाही असायला पाहिजे. 5-10 मिनटं ठेवून द्यायचं साधं थोडं हे केला. तर बघा माझ्यासाठी बिलकुल पण प्लम्स नाही, कारण की मी पहिलेच थोडं 5-10 मिनटं पहिले ठेवून दिलं तर ते काय तुम्हाला दाखवलं नाही. मी पहिलेच ठेवून दिलं तर प्लम्स त्याच्यात बिलकुल पण नाही आहे, कारण की याच्यात तर प्लम्स बिलकुल पण नाही असायला पाहिजे. ठीक आहे. आता हे झालेलं आहे. तर आता मी कढाईचं काम करते. ठीक आहे. थांब पहिला हात धुवून घेते. तर मला त्याच्यासाठी लागणारे ऑइल. तर हे बघा घेतलेले मी ऑइल. ठीक आहे. त्याच्यात मी टाकणार आहे, जे टाकायचं मला मी ते तुम्हाला सांगत जाईन. ठीक आहे. तर पहिला तर मी याला ना गॅसला ऑन करून देते. ठीक आहे. गॅसला ऑन केलेलं आहे आता मी. तर तुम्ही आता बघत जाता मी कसं कसं करते. ठीक आहे. तर गाईस आता मी याच्यात टाकणार आहे तेल. तर हे बघा माझ्याकडे तेल आहे, तर मी तेल टाकते. आता पहिलं मी तेल टाकते. तर पाणी थोडं हे होते ते. आता मी टाकते याच्यात तेल. स्लो गॅसवर टाकूया तेल, फास्ट गॅसवर कधीच नाही टाकायचं. तर आता मी टाकायला लागले तेल. ठीक आहे. किती चम्मच तेल टाकायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर 3 चम्मच तेल टाकूया. आता मी एकच टाकलेलं आहे, अजून 2 टाकायचे आपल्याला. हे दुसरा चम्मच आणि लास्ट अँड फायनल इज थर्ड. ठीक आहे. आता 3 चम्मच तेल तर झालेले आहे. तर याच्यात आता मी पहिला टाकणार कांदा आपल्या भाजीने. तर कांदा हे करूया आपण. कांदा जो बारीक केलता मी तोच टाकते. बारीक केलेला कांदा. तर थोडंसं तेलला गरम होऊ देऊया आणि मग टाकूया. तर हे बघा माझ्याकडं कोथिंबीर मी आणलेली आहे, आणि कढीपत्ता पण आणून घेतले होते मी पहिलेच. म्हणजे मी लगेच गेले दुकानात आणि दुकानातून आणलेलं आहे मी. आणि मिरची तर पण कापून झालेली आहे. तर थोडंसं तेल जरा कोमट होऊ देऊया मग. ठीक आहे. थोडंसं
तेल जरा एक मिनिट, ओ माय गॉड पडली. तेल जरा कोमट झालं ना म्हणजे कसं थोडं हे होतं. ठीक आहे, ठीक आहे. तेल जरा आता कोमट झालेलं आहे. मी चम्मच पण घेते एका साईडला म्हणजे मला हलवायला थोडा सोपं राहील. मी ह्यो चम्मच घेतलेला आहे. तुम्हाला जो चम्मच आहे तुम्ही तो घेऊ शकतात. तर मी आता टाकलेले मी मिरची तर झालेली आहे. तर आता टाकते मी कढीपत्ता टाकते. मग टाकते हां मिर्च, हो. तर एकदम तेल जरा एकदम कोमट होऊ देऊया. जे कढीपत्ता एकदम सुकडायला पाहिजे. तर याच्यात आपण टाकूया आता जिरं. मस्त वाटत आहे. तर थोडंसं जिरं टाकू, एकदम स्वाद येणार जरा जिऱ्याचा. ठीक आहे, मिरची टाकलंय, सगळं काय टाकलेलं आहे. तर थोडंसं ना कोमट होऊ देऊया आपण. ठीक आहे, म्हणजे थोडंसं सुकडून गेलं ना थोडं नॉर्मल हे होतं. ठीक आहे, आणि तेलशी जरा दूर डिस्टन्स ठेवून काम करा कधी पण. मी आता सांगते, म्हणजे माझ्याकडे तर डिस्टन्सच ठेवते भाई, थोडं डिस्टन्स. तर मला मिक्स करते, स्पूननी मिक्स करते आता. तेव्हा माझ्याकडे सगळ्यात मोठा स्पून आहे, तर मी त्यानेच मिक्स करते. बिलकुल पण प्लम्स नाही आहे, बिलकुल पण नाही प्लम्स आहे. तर मी मस्त त्याला घेऊ देते. तर ठीक आहे, आता टाकणार आहे मी बॅटर. तर गाईस इथे टाकायची हळद. त्याच्यात हळद टाकलेली मी एकदम थोडीशी, बिलकुल पण जास्त नका टाकू, पिवळे होईल. ठीक आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे. तर आता मी टाकते याच्यात. ठीक आहे, तर गाईस मी पटापटा बनवून घेतलेलं आहे आणि ही भाजी एकदम मस्त बनलेली आहे. तुम्हाला बघायची आहे बघा. गाईस बनवलेली मी मस्त बेसन, एकदम मस्त झालेलं आहे. दिसायला आय डोंट नो कसं दिसतंय, पण असं रिअलमध्ये बघितलं खूप टेस्टी दिसतंय. ठीक आहे, तर आता बेसन बनवून झालेलं आहे. तर आता झालं माझं काम. आता मी चालली बसायला, आराम करूया जरा. ठीक आहे, सगळं काय काम झालेलं आहे. आता मी चालली झोपायला. वेणी बांधून मी झोपायला झालं जाईन. तर इथंच मी व्लॉग एंड करते. तुम्हाला हे व्लॉग कसा वाटला असं कमेंटमध्ये सांगायला. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटूया असेच आपण मस्त मजेदार व्लॉग्समध्ये. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. हर हर माते राधे राधे. बाय बाय.